तर हे शू डॉग वाचून संपलं आहे. नायकीच्या फाउंडरची ऑटोबायोग्राफी आहे. आणि दुसरं अजून एक बुक वाचलं मी, आपलं स्टीव्ह जॉब्सची बायोग्राफी वॉल्टर आयझॅक्सनने लिहिलेली. तर ह्या दोन्ही कंपन्यातून एक गोष्ट लक्षात येईल, ना नायकी शूज बनवतंय ना ॲपल आयफोन बनवतंय. तुम्ही म्हणता असं का म्हणतंय, तर हे दोघं पण ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत नाहीत. हे फक्त 2 ते 3 गोष्टी करतात. नायकी काय करते, फक्त इनोव्हेशन आणि मार्केटिंग, म्हणजे प्रोडक्ट कसं बनवेल, त्यात कोणतं आपण मटेरियल वगैरे यूज करतो, ह्या गोष्टी नायकी डिसाईड करणार. ॲपल पण काय करतं, इनोव्हेशन आणि मार्केटिंग, म्हणजे प्रोडक्टमध्ये इनोव्हेशन आणि त्याची मार्केटिंग, ह्या 2-3 गोष्टीवरच हे जास्त फोकस करतात. आणि मॅन्युफॅक्चरिंग हे कुठं करतात, एक तर चायनामध्ये स्वस्त मॅन्युफॅक्चरिंग होती, हे स्वतःच प्रोडक्ट स्वतः बनवतात. नाही तर जपानमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतात. तर ह्या 2-3 देशात हे मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात. आणि जो खरा पैसा बनतो तो इनोव्हेशन, मार्केटिंग, जे हाय स्किलचे जॉब आहेत त्याच्यातच बनतो. मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही कुठं करू शकता, चायनामध्ये 100 कंपन्या तुमचे शूज मॅन्युफॅक्चर करता. ॲपल आयफोन चायनामध्ये मॅन्युफॅक्चर करता, आता इंडियामध्ये करायला अजून कुठं पण करू शकतो जगात. जो खरा पैसा बनतो तो इनोव्हेशन आणि मार्केटिंगमध्ये. आणि मागं आपले जे गव्हर्नर आहेत, माजी गव्हर्नर आर राजन, तर त्यांचं एक पुस्तक आहे रघुराम राजन, ब्रेकिंग द मोल्ड. त्याच्यात पण त्यांनी सेमच सांगितलं आहे की इंडियानं मॅन्युफॅक्चरिंगकडे नाही कुठं जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आपण आपल्या जे यूथ आहे त्यांना स्किल कसं करू, तर जे इनोव्हेशनच्या हाय पेईंग जॉबसाठी किंवा मार्केटिंगच्या हाय पेईंग जॉबसाठी आपल्याला स्किल करावं लागेल आपलं जे यूथ आहे, ना की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. नाही तर आपलं काय होतं, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह PLI स्कीममध्ये आपण भरपूर पैसा देत होतो. एखादी कंपनी आपली ते मॅन्युफॅक्चर करत असेल तर ते करण्यापेक्षा आपण आपल्या यूथला स्किलिंग करायला पाहिजे ह्या हाय पेईंग जॉबसाठी, इनोव्हेशन, मार्केटिंग,